टू फॅमिली, जय महाराष्ट्र. हे बघा, वल्ल खोबरं मी घेतलंय चिरून सुरीने धुवून स्वच्छ. गावाकडं नारळ फोडलेले देवांना 4-5 होते नारळ फोडलेले. हे बघा, पाण्यात भिजत ठेवले होते. पाण्यात ठेवले ना खराब होत नाहीत. तर धुवून परत घेतले. आमच्यात कालवा बघा कसा असते. धुवून घेतल्यात परत आणि चिरून घेतले. चला तर आता खिस्ता आलं नसतं, तुकडे तुकडे झालते ना नारळ फोडताना, कवचातनं काढताना. त्यामुळं मग मी असं चिरून घेतले. मिक्सरच्या भांड्यात मी आता घेणार आहे बारीक करून. चला खिस बनवून घेऊया. हे बघा, खिस करून घेतलाय मी. ओल्या नारळाचे बरं का आपण बर्फी बनवणार आहे. चला कशी बनवणार आहे सांगते तुम्हाला. हे बघा, तर आपल्याला यातलं सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे. गॅस पेटवायचा आहे. चांगलं ना हलवायचं आपल्याला सारखं. पाणी यातलं आटवून घ्यायचे. थोडंसं तुपाची धार सोडायची चमच्यावर. चला तर बर्फी बनवायची. आज आपण गुळाची बर्फी बनवणार आहे. साखर नाही वापरणार, बिगर साखरेची बनवायची. चला, तूप आहे आपलं घरी बनवलेलं. तूप टाकू आपण जरा. अजून 1 चमचा टाकणार आहे मी. चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला तूप टाकून. चला परतून घेतले. आता आपण खोबऱ्याचा खिस. आता गूळ टाकणार आहे आपण. हे बघा, गूळ टाकते मी तुकडे तुकडे करून. हे बघा, गुळाची बर्फी बनवायची आपल्याला. हे बघा, हे बघा, गूळ टाकून घेतले. आता आपल्याला गुळासकट ही परतायचंय. असं गुळाचा पाक होईपर्यंत हलवून घ्यायचंय. नंतर ताटात थापून घ्यायचंय आपल्याला. चला सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा, वेलची पावडर टाकायची आपल्याला. कुटून घेतली खलबत्त्यामध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचे. ताई हलवताना आपोआप होती मिक्स. गुळ वितळायला लागलाय आपला. पातळ होणार आता हे सगळं. गुळ वितळला की पातळ पातळ दिसणार. तर याचं पाका बनत नाही ना तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं. खोबरं, गुळ, वेलची टाकून घेतली मी. चला आता बारीक गॅसवर ठेवणार आहे मी. हे बघा, ताटात ओतून घेतलंय मी. आता आपल्याला असं पसरवायचे ताटात. सगळ्यात दाबायचे. गुळातली खोबऱ्याची बर्फी, वल्ल्या खोबऱ्याची आहे बरं का. चला आता सगळं असं दाबून घ्यायचे पसरवून. हे बघा, ताटाला तूप लावून मी कापून घेतली बर्फीचं. आपण पाक पण नाही केला, साखर नाही वापरली, गुळ वापरलाय. हे शुगरवाल्यांना पण फायदेशीर आहे. शुगरवाले बी खाऊ शकतात. गुळाची बर्फी वल्ल्या खोबऱ्याची आहे. तर थोडंसं आपल्याला ही थंड होऊन द्यायचं आणि नंतर कट मारायचं. हे बघा, थापून घेतलंय मी. थोडंसं थंड होऊन द्यायचं, नंतर चुरीने कट करायचं. हे बघा, कट करून घेतलेत मी. जरा सुकून द्यायच्यात आपल्या. गुळाच्या असल्यामुळे वलसर असतात जरा. तर हवेला ठेव. तर कशी झाली बर्फी सांगा गुळाची. हे बघा, कमेंट करून सांगा कशी झाली गुळाची बर्फी.
चला, तयार आहेत आपल्या गुळाच्या वड्या. बर्फी मस्त लागते खायला. कशा झाल्या सांगा कमेंट करून.